वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर। विधेयकाच्या समर्थनार्थ 288 तर विरोधात 232 मतं। आज राज्यसभेत कसोटी। ठाकरेंच्या शिवसेनेचा वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात मतदान। वक्फची जमीन उद्योगपतींच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव। अरविंद सावंतांचा हल्लाबोल। वक्फमध्ये कोणताही मुस्लिमेतर सदस्य नसेल। अमित शहांचं लोकसभेत स्पष्टीकरण। वोट बँकेसाठी अल्पसंख्याकांना घाबरवलं जात असल्याचा शहांचा विरोधकांवर आरोप। असदुद्दीन ओवैसींनी लोकसभेत चर्चेदरम्यान वक्फ दुरुस्ती विधेयकाची प्रत फाडली। मुस्लिमांचा अपमान करण्याचा विधेयकाचा उद्देश असल्याचा आरोप। तो ओवैसींचं कृत्य घटनाबाह्य। भाजपचा संताप। मणिपूरमधल्या राष्ट्रपती राजवटीवर लोकसभेची मोहर। रात्री 2 वाजता मणिपूरवर चर्चा। मणिपूरमध्ये जनजीवन सामान्य करण्यावर सरकारचा भर असल्याचं अमित शहांचं निवेदन। शालेय शिक्षण विभागाकडून एक राज्य एक गणवेश निर्णय मागे। आता पूर्वीप्रमाणे शालेय गणवेश योजना पद्धत राबवणार। गणवेशाचा रंग आणि रचना ठरवण्याचा अधिकार स्थानिक शाळा व्यवस्थापनाचा।